2017 साली देखील आम्ही अतिशय चांगली मुसंडी ग्रामीण भागात मारली होती। 2014 असेल, 19 असेल किंवा 24 असेल, आम्ही ग्रामीण भागात विधानसभेत अतिशय चांगला विजय प्राप्त केला होता। पण यावेळी मात्र त्याहीपेक्षा मोठा विजय मिळालेला आहे। त्यामुळे हे तर आम्ही 2014 सालीच जे मिथक होतं की भाजप हा शहरी किंवा निमशहरी पक्ष आहे हे आम्ही तोडलं होतं, ते 17 मध्ये आम्ही अधोरेखित केलं आणि आता मात्र पूर्णपणे आम्ही ते स्थापित केलेलं आहे की भारतीय जनता पार्टी शहर, निमशहर आणि ग्रामीण अशा सगळ्या भागात नंबर 1 चा पक्ष आहे। मला असं वाटतं की हा जनतेचा विश्वास आहे। एकूणच या देशामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी ज्या प्रकारे ग्रामविकासाचं कार्य हातामध्ये घेतलं, ज्या प्रकारे ग्रामीण इन्फ्रास्ट्रक्चर करता मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला, ज्या प्रकारे आवास योजना असेल, शौचालयाच्या योजना असतील किंवा लखपती दीदीची योजना असेल, अशा विविध योजनांतनं एक सकारात्मक वातावरण तयार केलं आणि त्याचवेळी महाराष्ट्रातल्या सरकारने जे कार्य करून दाखवलं त्यामुळे एक मोठा विश्वास हा जनतेच्या मनामध्ये तयार झाला। आज प्रत्येक जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी असेल किंवा आमचे मित्रपक्ष असतील यांना एक प्रचंड समर्थन मिळतं आहे आणि त्याचाच परिणाम आहे की इतकी मोठी भरारी आम्ही या ठिकाणी मारली आहे। मला असं वाटतं की ज्यांना हे वाटतं की आपल्याला चिंतन करावं लागेल ते अतिशय योग्य मार्गावर आहेत। कारण मी नेहमी सांगतो आम्ही जिंकतो आहोत, आम्हाला आनंद आहे, पण कोणीही परमनंट जिंकत नसतं, कोणीही परमनंट हारत नसतं। पण जे लोक आपल्या हारण्याची कारणं शोधण्याच्या ऐवजी कोणावर तरी खापर फोडतात ते मात्र कधीच जिंकू शकत नाही। त्यामुळे जर अशा प्रकारचं रिअलायझेशन कोणाला होत असेल तर मला असं वाटतं की ते योग्य मार्गाने चाललेले आहेत।